मी माधवराव शेंडगे, मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर. संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर या देवाची पालखी आणि बाळूमामाची बकरी ह्या बेलाटे पाटलांच्या शेतामध्ये आमचा 16 नंबरचा भाग आला होता. त्यावेळेस राहुल वाघमोडे हा आमचा कारभार होता. इथं आल्यानंतर या बाळूमामाच्या मंदिराचं खानकं इथं झालं. बाळूमामाची एक मेंढी इथं मयत झाली, ती आम्ही इथं तिचे येतं सांग रीतिरिवाजाप्रमाणे समाधी बाळूमामाने घेतले होते. त्याप्रमाणे ह्या श्रीराम पाटलाने या ठिकाणी बाळूमामाचं भव्य अशा प्रकारचं मंदिर उभा केलेलं आहे. आणि ह्या बाळूमामाच्या मंदिरात जर रविवारी, अमावस्या, पौर्णिमा आणि इतर जे काही उत्सव आहेत ते सर्व उत्सव इथं साजरे केले जातात. आणि त्याचबरोबर ह्या बाळूमामाचा एक महिमा असा आहे की बाळूमामाच्या भंडाऱ्यातनं आणि कण्याच्या प्रसादातनं असणारे जे काही रोग आहेत मनुष्याच्या शरीरामध्ये ते सर्व काही नष्ट होतात. हे आजपर्यंतचे आख्यायिका आहेत. हे सत्य घडलेलं आहे. बाळूमामाच्या भंडाऱ्यातून भूत पिशाच करणी बाधा हे नष्ट होत आहे. मी अंतरोळी सरपंच बोलतोय. आज अमावस्या असल्यामुळं, रविवारची अमावस्या असल्यामुळं बाळूमामाचं दर्शन घ्यावं म्हणून जर अमावस्याला येतोयच, मध्ये आधी रविवारी बी येतोयच. पाऊस पाणी पडू दे हे बाळूमामाला माझा साकडा आहे. जनतेला सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळीकडे पाऊस व्हावा, चांगला पाऊस व्हावा ही बाळूमामाला मी अर्पण केलेलं आहे की बाबा चरणी की गावातले जनावर पाण्याचं अडचण सगळी दूर व्हावी. ह्याच्या संदर्भात बाळूमामाला मी साकडं घातलेलं आहे की सगळ्यांचे रोगराई वगैरे आजारी पडायचं प्रमाण वगैरे हे सगळं कमी व्हावं. ह्याच्याबद्दल बाळूमामाला मी चरणी अर्पण करून ही 2 गोष्टी माझ्या सांगितलेल्या आहे. अंतरोळी ग्रामस्थ वतीनेवर तालुक्यातल्या सगळ्या तमाम जनतेच्या वतीनं मी ही पाऊस पाणी वगैरे चांगलं पडू दे, बळीराजा सुखी राहू दे याचं मागणी केलेलं आहे. मी सिद्धू खरात मंद्रुप. जवळजवळ आज 5-6 वर्ष झालं मी बाळूमामाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतो. कारण इथं आल्यानंतर एक आनंद जो आहे तो वेगळा आनंद या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतो. आदमापूरचा जो आनंद होता तो आज बेलाटीला आल्यामुळे या ठिकाणी आम्हाला खरंच खऱ्या अर्थानं या आदमापूरचा जो बाळूमामाचं दर्शन होतं तो दर्शन आज या ठिकाणी बेलाटीच्या माध्यमातून या ठिकाणी होतो. आज जवळजवळ मला वाटतं हजारो जे बाळूमामा भक्त आहेत ते या ठिकाणी येतात आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शन घेतात आणि दर्शनाचा लाभ घेऊन अतिशय रोगमुक्त आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेऊन या ठिकाणी जातात. मी 7 महिने झाले यायला लागले गुडघ्यासाठी. गुडघे माझे कमी झाल्यात तरी मी हे चुकवत नाही. मी महिन्याला येत जाईन बाळूमामाकडे. माझं चांगलं केलंय. मी कोळी समाजची आहे. कुसुम सुभाष गंभीरे. बाळूमामाच्या नावनं चांग भले, बाळूमामाच्या नावनं चांग भले. आम्ही आता 2-1.5 वर्ष झालं मी बाळूमामाला येते. चांगलं वाटतंय आम्हाला. बाळूमामाला आल्यापासून आम्हाला चांगलं वाटतंय. हा प्रभावते आमची आंदोळगी. बाळूमामाचा चांग भले. बाळूमामाचा चांग भले. नीलाबाई भीमाशंकर जमखंडे, सोलापूरचं. 5-6 वर्ष झालं आम्ही येतो. आम्हाला आनंद झालाय, चांगलं झालंय. आम्हाला भरपूर दिलं बाळूमामाला. बाळूमामाच्याच नावानं चांग भले.